स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। गाडी भरली आपली, सकाळी आलो होतो जळगाववरून, खाली गेले आपले रिकामी क्रेट टाकले, आता भरली गाडी। मुंबईचं भरले ह्यावेळेस। हे अशा बाहेरच्या ट्रिप असल्या ना लॉंग रूटच्या जरा बरं वाटते। ते पुन्हा जाऊन वैताग येते सारखं कंटिन्यू। आता एक डिलिव्हरी आपली पुण्यातली आहे आणि दुसरी डिलिव्हरी मुंबईमधली आहे तलोजा। निघाले लवकरच, आता 9 सव्वा 9 वाजले बरोबर। जुडेला की आपल्याला ह्याच कोण मागच्या वेळेस होता, ह्यावेळेस कोण नाही, एकटाच निघाले। आता काय जास्त रस्त्यात टाइमपास करायचं नाही, रस्त्यामध्ये काय आता जास्त टाइमपास करायचा नाही, नॉनस्टॉप निघायचं। पुण्याला जायचं असलं काय वाटत नाही, पण रनिंगला आमचे त्यामुळे जरा लवकर जावं लागणार आहे। मी टाइमपास करतात, जरा निघू कंटिन्यू। त्यामुळे पास करून आले पुढं, 11 वाजले, चालू निवांत शाळा। आज काय रोडला गाड्या पण दिसत नाही तेवढ्या, शांतता आहे सगळी। सव्वा 11 वाजले। सावकाश आले त्यामुळे जरा टाइम लागला। आले पुढे आले, उळकांच्या जवळ आलोय। 2 वाजलेच बरोबर। आता जायचं पुण्यामध्ये खडकीला, तिथं मटेरियल सगळं खाली करायचं। बाकीचे काय 200-400 किलो माल राहते, ते घेऊन जायचं पुण्याला, पुण्याला म्हणतो मुंबईला, तलोजामध्ये। काच झाले गाणी सगळी समोरचे, पुसलीच नाही करणं निघताना। आले हडपसरच्या जवळजवळ। तोंड धुतलं आता इथं मस्त। आता इथून नॉन स्टॉप निघायचं। खडकीमध्ये जायचं पुण्यामध्ये, तिथलं मटेरियल खाली करायचं आणि बाकी निघायचं। चला निघू। पुण्यातली दिली आता डिलिव्हरी, आले डिलिव्हरीवरून पुढं हायवेजवळ आले, आपले बेंगलोर हायवे मुंबई एक्सप्रेस जवळ। Continue straight past Hilton, 2.5 onto Ravico. एक 5 मिनिटामध्ये आता हायवेला टच होते। इथं हायवेला गाडी लागली, मग काय विषय नाही। भरपूर दिवसात आपण तिकडे चालले आता मुंबईला, कमीत कमी एक 7 ते 8 महिन्यानंतर चालले। आता लोड काय जास्त नाही गाडीमध्ये, 200-300 किलो असेल। बाकी सगळा वजन जी लोड होता ते झाला सगळं खाली। लागलो एकदा हायवेला। आता इथं आपल्याला सांभाळून चालावं लागते।
राईट साईडचा पट्टा काय धरून चालायचा नाही जास्त आपण. त्या रोडला फाईन पडते चांगली गाडीवर. राईट साईडचा मेन पट्टा धरून चालल्यावर जास्तीत जास्त ही पट्टा आणि ह्याच्या शेजारचा लेफ्ट साईडचा. राईट साईडला जायचंच नाही. चला निघू, सावकाश जाऊ. चला चालू आहे निवांत. गाणी लावलीत मस्त शांत जुने गाणे. चाललंय सावकाश. 4:45 वाजलेत. पहिले बोगद्याजवळ आले आत्ता. बोगद्यामध्ये गाडी चालवायला चांगली वाटते. भरपूर दिवसातून घुसलं ना बोगद्यामध्ये. रेग्युलर गाड्यांना येणाऱ्यांना काय एवढं वाटणार नाही. मी पहिले ह्या रोडला रेग्युलरच होतो, पण ते आता कसं लाईन चेंज केल्यामुळे ते शांत झाले. हे काय एवढा मोठा नाही पहिला बोगदा, लहानच आहे. झालं संपला. लाईटी कशाच बघतात. एकदम फ्रेश वाटते. झाले एवढेच राहिले. पोचले सकाळीच 7 वाजता. अपार्टमेंटमध्ये खाली करायचं घर सामान. बाकी नेले सगळं. हे फक्त एक गादी आणि थोडंसं एवढं झालं का मग मोकळं पूर्ण. खाली केली ती मागाशी गाडी. 1-2 तास निवांत झोप काढली. आता चालली गाडी भरायला. इथून काय आपल्याला लोड नाही बघितला. आम्ही नाही लोड इथून. पुण्याला चाललो आता गाडी भरायला. चला निघू. लागलो एक्सप्रेसला आता. इथेच वाजले 1:30 आपल्याला. ट्रॅफिकमुळे उशीर झाला जरा. 3 ते 4 किलोमीटर पास करायला आपल्याला 1.5 तास गेला आहे चांगला. आता जाऊ पहिला पुण्यात पटपट आणि गाडी भरून घेऊ. आणि आत्ता माल निघला आहे मुंबईमधून. इथे एक्सप्रेसला गाडी टाकली आहे आणि जस्ट नावला लगेच माल. आता मी मेसेज बघितला 2 मिनटापूर्वी मेसेज पडला होता ग्रुपला. आता रिटर्न जाऊन गो उपयोगला आहे. जायची 50 यायची 50 100 किलोमीटर रनिंग वाढते. ही वर बघा अशी कॅमेरा लावलेले आहे. या कॅमेऱ्यांमधून फाईन पडते त्या गाडीला. ओव्हर स्पीडिंग असल्यावर, लाईन चुकीची असल्यावर. त्यामुळं काय अलीकडे पलीकडे करायचं नाही. डायरेक्ट म्हटलं सेंटर पट्टा धरायचा चालायचं. पहिला बोगदा पुण्याकडे जाताना.
बोगद्यामधून बाहेर निघालो कसं होते बघा, एकदम अंधारामधून उजेडामध्ये. आले टोन्या पास करून पुढं गाडी चालत आला आता इथे काम चालू रस्त्याचं. आलो पुण्यात, लावले भरायला गाडी पाठीमागं. आले महाराष्ट्र पासून पुढे आले उळीकायचं आता पास केलं. 8:30 वाजले. जेवण करून पुढे जाईल. आलं किती पास करून पुढं उळीकांचे पास केले. आता 9:15 वाजले. गाडी काय लोड झाली होती लवकर म्हणजे आपण ज्या टायमात गेलो त्या टायमाला लोड झाली गाडी. चालू आहे समोर जाऊन जेवण करू पडत तरी काय इच्छात राहायचं. होय असं अचानक ब्रेक हाणल्यावर कसं असं अचानक ब्रेक मारते ते पाठीमागून गाड्या बघत नाहीत काय नाही. एखाद्या गाडीने तिला ठोका तर आता माझं अंतर लांब होतं त्यामुळे ती काय एवढं हे झालं नाही. पाठीमागून चिटकून गाडी असली तर काय करायचं, चिटकून गाडी असली तर काय करायचं. एक बॉक्स घेतलाय त्याला समोरच ठेवलं. बाकी काय सगळ्या 4 पत्र भरलेत मागं. जाऊ आता कुठं समोर जेवण करू. पहिला भूक लागली. अख्खा दिवस आपला ह्याच्यात गेला सगळा गाडी चालवण्यात. खाली करायची ना भरायची एवढं गेलं सगळं. गाडी तर 2दा किती भरली पण दिवस गेलाय पूर्ण. ह्या ट्रिपला आपलं आपण लॉसमध्ये आता ह्या ट्रिपला का पैसे राहत नाही शिल्लक. कारण आपण मुंबईमधून जर मालिक रस्ता भरला असता का तर काय थोडेफार राहिले असते शिल्लक पैसे. पण मुंबईमध्ये काय माल मिळालाच नाही. माल मिळाला कधी ज्या टायमाला तिथून निघाले एक्सप्रेसला वर चढलं आहे त्या टायमाला माल निघाला आहे. आणि एक्सप्रेसला जर चढलं तिथून महागारी वळायचं म्हणजे तर टोना काय द्यावं लागते. जावं म्हणलं तर बघा रिटर्न 5 किलोमीटर वाढत होतं. जायचं 52 किलोमीटर आणि यायचं 52. राऊंड फिगर 100 किलोमीटर रनिंग वाढत होती.
त्यापेक्षा मग आता हे आल्यासारखं जाऊ द्या आता म्हणलं. कसं जाऊ आता निवांत काय काय आलो पाठ स्टोर नाही केला. चहा घेतला इथं. आता निघायचं नॉनस्टॉप. शेटपर पास करून आले पुढं. 12:30चा टाईम झाला आता बरोबर. आता झोप लागायला चालू झाली कारण रात्रभर आपण काल जागा होतो. सकाळी फक्त काय एक 2-2.5 तास झोपलो असेल. 2-2.5 तर कुठं आहे त्याच्या आतच. आता पहिल्या घरी जायचं लवकर जाऊन झोपायचं निवांत. तर काय उठून खाली करायला जायचं परत. एका जागेचं मटेरियल आहे फक्त. खाली केली आत्ता गाडी. रात्री काय नंतर परत व्हिडिओ बनवलाच नाही. रात्री पण नाही सकाळी पण नाही. 2:45 वाजले आता. सकाळी काहीतरी 10 वाजता गेलो होतो आमच्या ती कंपनीत. आता घरी जाऊन जेवण करू. या व्हिडिओला आता इथे एंड करू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.